आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते। शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा। लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला। आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813। नमस्कार। योगेश टोंपे व पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी मैदानावर जोरदार फटकेबाजी केली। तहसीलदार योगेश टोंपे हे स्वतः स्पोर्ट्समन आहेत। नुकतेच त्यांनी विटा कराड 40 किलोमीटरचा रन पूर्ण केला असून त्यांनीही वासंबे गावातील युवा पिढीचे मनापासून कौतुक केले। गावापासून हजारो किलोमीटर दूरवर व्यवसायासाठी गेलेल्या युवकांनी गाव पांढरीला न विसरता गावातील आणि परिसरातील युवा खेळाडूंना एक चांगली व हक्काची स्पर्धा उपलब्ध करून दिली असून या स्पर्धेमुळे गावाचे नाव सर्वदूर गेल्याचे सांगितले। एकूणच ही स्पर्धा अतिशय दिमागदारपणे पार पडली असून मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकलेल्या युवा पिढीसाठी घरच्या मैदानावर क्रिकेट खेळ उपलब्ध करून दिला। त्यामुळे शिवाजी शेठ पवार सिलिगुडी, प्रमोद शेठ पवार दिल्ली व राहुल शेठ पवार गुवाहाटी यांनी गावातील युवा पिढी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र बांधल्याचे दिसले। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। सर्वांना नमस्कार। आज श्रीनाथ क्रिकेट मंडळ वासुंबे यांच्यातर्फे आयोजित दुसऱ्या वर्षीचे म्हणजे आज हे वर्ष दुसरे आयोजित क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्याच्या उद्घाटन सोहळ्याला आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आत्ता थोड्या वेळापूर्वीच आता उद्घाटन समारंभ पार पाडला। खरं तर तरुणाईसाठी या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये म्हणा किंवा या उन्हाळ्यामध्ये जेव्हा कामे कमी असतात तेव्हा असे काही सामने क्रिकेट किंवा इतर कुठलेही खेळाचे सामने भरवून त्यांच्यामध्ये एक जोश किंवा संघटनात्मक भावना निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने हे खरंच आजचं जे काही क्रिकेट सामने आहेत महत्त्वाचं पाऊल आहे। आणि वासुंबेसारख्या या छोट्या गावातील भरपूर मोठ्या प्रमाणावर जे काही गेल्या व्यावसायिक आपले बाहेर आहेत ते सर्वजण सुट्टीनिमित्त किंवा यात्रेनिमित्त गावात येतात आणि गावासाठी काहीतरी करायचं म्हणून ते सर्व इथले ज्येष्ठ कनिष्ठ सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे सामने आयोजित केलेले आहेत। नियोजन अतिशय चांगलं आहे। तर या सामन्यानिमित्त या सामन्यात सहभागी होणाऱ्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो आणि जे आयोजक आहेत त्यांचे मी आभार मानतो की तुम्ही सर्वजण खूप चांगल्या प्रकारे सामने आयोजित केलात आणि यातून खरंच सांघिक भावना निर्माण होईल आणि तरुणांना पण काहीतरी एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा त्यातून एक चांगलं खेळण्याची काही प्रेरणा आहे ती सुद्धा चांगली निर्माण होईल। तर यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आयोजकांचे मी आभार मानतो आणि या सर्व सामन्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। श्रीनाथ अष्टमी निमित्त आज वासुंबे गावामध्ये आज क्रिकेट स्पर्धेचं भव्य उद्घाटन झालं। हे दुसरं वर्ष आहे। असोच इथून पुढं मुलांनी खेळाच्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करावी आणि गावाचं नावलौकिक वाढवावा। आज या वासुंबे गावच्या क्रिकेटचं उद्घाटन करण्यासाठी आपले तहसीलदार साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक साहेब हे दोघे तरुण आणि तडफदार या क्रिकेटसाठी आपल्याला लाभले हे फार मोठं भाग्य समजायचं।
तर इथून पुढं अशाच पद्धतीनं स्पर्धा चालू राहाव्यात. उत्तम आपलं नाव लौकिक व्हावं, ते अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.